उपबाजार समिती तिळवणी शिरसगाव येथे कांदा 2000 पार, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. कोपरगाव बाजार समिती अंतर्गत असलेली उपबाजार समिती तिळवणी शिरसगाव या उपबाजार समितीत कांदा 30 डिसेंबर 2025 रोजी 2000 पार गेल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. कोपरगाव बाजार समिती अंतर्गत असलेल्या उपबाजार समितीत वैजापूर, येवला, रामपूर, गंगापूर तसेच आसपासच्या खेड्यातील सर्वच शेतकरी आपला कांदा उपबाजार समितीत विक्रीस आणत असे. या उपबाजार समितीचे खास वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना रोख रक्कम पेमेंट केले जाते. तसेच शेतकरी हिताचे निर्णय या ठिकाणी ग्रामीण भाग असून देखील विचार केला जातो. म्हणूनच आज शिरसगाव तिळवणी उपबाजार समिती तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात देखील अप्रतिम मानली जाते. तर बाजार समितीचे संचालक रेवणनाथ शेठ निकम यांनी माहिती देताना सांगितले की उपबाजार समितीच्या आवारामध्येच आमच्याकडील भागातील शेतकऱ्यांना सरकारी मका खरेदी केंद्रामध्ये नोंदणी करण्यासाठी भटकावे लागू नये म्हणून या हेतूने या उपबाजार समितीच्या आवारातच मका खरेदी केंद्रामध्ये नोंदणी केंद्र या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही काळ का होईना थोडे समाधानाचे वातावरण या ठिकाणी पाहायला मिळाले आहे. तसेच कांदा हा नेहमीच इतर मार्केटपेक्षा किंवा इतर बाजार समितीपेक्षा शिरसगाव उपबाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतच व्यापारी वर्ग चांगल्या पद्धतीने घेत असल्याचे या ठिकाणी शेतकऱ्यांनी सांगितले आहे. या दिवशी बाजार समितीमध्ये अंदाजे 500 ते 600 वाहनांची आवक झाली होती. त्यामुळे सरासरी कांदा हा 1600 ते 1700 तर उच्च प्रतीचा कांदा, चांगला कांदा नंबर 1चा कांदा हा 2000 पार गेल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. बोला मोठे गाडी कुठून आला ट्रॅक्टर कुठं वागाळा आहे. वागाळा शेतकऱ्याचं नाव शेतकऱ्याचं नाव समजते. काय भाव गेला? परवडतं का मार्केट परवडतं की? बरं